या सगळ्या नैसर्गिक नाल्यावरती जी प्लॉटिंग उभारण्यात आलेली होती, त्या नैसर्गिक नाल्यावरती ज्या भोड्या-बाबड्या शेतकऱ्यांना, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना हे प्लॉट दिले गेले, त्यातले एक हे भाऊ आहेत, ज्यांची अर्थात फसवणूक झालेली आहे. काय नेमकं घडलं, कशा पद्धतीचे आमिष त्यांना दिलं गेलं आणि आता त्यांनी त्या ठिकाणी रो हाऊस बांधले, बरोबर ना? हो, हो. त्यांनी आता त्या जागेवरती रो हाऊस बांधलेलं आहे. आता त्याचं काय पुढे याची चिंता त्यांना आहे. मी आत्ता इकडे जेव्हा बातमीसाठी आलो, त्यांनाही या सगळ्याविषयी माहिती सांगा वाटली, तेही घटनास्थळी आले. आपण त्यांना विचारणार आहोत, त्यांचं नेमकं रो हाऊस कुठे आहे हे देखील आपण बघणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद देखील सांगणार आणि पुढे जाणार आहोत. चला, तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव आहे प्रकाश जनार्दन पवार. बरं. आम्हाला ज्यावेळेस हा जो प्लॉट घेण्यासाठी त्यांनी आम्हाला नाल्याची कल्पना दिलीच नाही की बा इथं नाला आहे आणि आम्ही याला भरती करून प्लॉटिंग पाडली आहे. फक्त आम्हाला एवढं सांगितलं की याने प्रॉपर्टी आहे, तुम्ही घेऊ शकता. अच्छा. हां, तसं असं त्यांनी तुम्ही कुणाकडून प्लॉट खरेदी केला होता? तुम्हाला काय सांगितलं गेलं होतं आणि आत्ता काय स्थिती आहे? आम्हाला सांगितलं गेलं होतं की एकदम NA40 प्लॉट आहे, कुठली काही अडचण नाही आहे, नाला वगैरे काही आम्हाला दाखवलेलं नाही आहे. आपल्या नकाशात नाला बी दाखवला नाही त्यांनी, काहीच नाही. प्लॉटिंग आहे आणि आम्ही रो बनवून देतो. आम्ही त्या हिशोबावर त्यांनी भरसा टाकून आम्ही घेतले. पण आता हे आम्हाला फसवणूक आलेली आहे. बरं, कोण कोण लोक होते जे याच्यात सगळे समाविष्ट होते? त्यांचे काही नावं सांगू शकाल तुम्ही? याच्यामध्ये जे आहे ना डील करणारे आहेत ते शांताराम चव्हाण आणि देशपांडे साहेब म्हणून असे ते दोघं यांचे या कॉन्ट्रॅक्टरचे दोन्ही डील माणसं आहे. अच्छा. त्यांच्या थ्रू आम्ही हे रो हाऊस घेतलेले आहे. बरं. तर आम्हाला काही नाही, आम्हाला नाल्याबद्दल काही विरोध नाही आहे. फक्त आमचं जे घरं आहे ते नाल्याच्या शेजारी येणार आहे, आमच्या घरांची प्रॉपर्टीची जे काही व्हॅल्युएशन निघन त्याचे आम्ही पैसे घेणार आणि जागा सोडून देणार. तसं आम्ही ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा ही तक्रार झाली, सगळं प्रकरण उघडकीस आलं, काय वाटलं सगळ्यात पहिले? फसवणूक केल्यासारखं वाटलं साहेब. फसवणूकच झाली ना आमच्या शेतकरी गोरगरिबांची. हां, ठीक आहे, इथं नाल्यावरती तुम्ही प्लॉटिंग पाडली आहे, NA40 केलं आहे, ठीक आहे, कोणाकडून करून आणलं आहे की ते तुम्हाला माहिती साहेबांना. पण आम्हाला तर आज गरिबांचं घर तर कसं करायचं आता याचं? बरं, आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर जे प्लॉट धारक ज्यांच्याकडून तुम्ही प्लॉट घेतले होते ते तुम्हाला भेटले का? तुम्ही त्यांना भेटले का? काही चर्चा झाली का यात? ह्याच काही चर्चा नाही झाली. जो मेन डीलर आहे जो आहे तो पुण्याचा आहे. कोणी पण असो, तो पुण्याचा असो कुठं असो, पण त्यांचे जे माणसं आहे त्यांनी यांना प्लॉट विकायसाठी ठेवलेलं होतं. त्यांनी आम्हाला इथं दिलेलं आहे. मेन जो कॉन्ट्रॅक्टर आहे अग्रवाल म्हणून, ते पण आमच्याशी संपर्क साधला त्यांनी, पण आमचा पूर्ण खरेदी झाल्यानंतर साधला. त्याच्या अगोदर आमच्या समोर अग्रवाल आले नाही. आता तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही काय करणार आहे पुढे? पुढे आम्ही हे नाला जो आहे, ठीक आहे, त्यांच्या नकाशामधून नाला जो आहे या गटामध्ये, तो नाला ओपन नाला आम्ही होऊन देणार नाही. बरोबर आहे. अगर ओपन नाला झाला तर आम्हाला वास्तविक मच्छर आणि किड्यामकोड्यांचा जास्त त्रास होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं नाला होऊन द्यायचं असलं तर आम्हाला आमची प्रॉपर्टीचा मोबदला दुसरीकडे द्यायचा आणि नाला होऊन द्यायचा. या प्लॉट धारकांनी तुमची फसवणूक केली का? फसवणूक प्लॉट आपलं नाल्याच्या अगर नसता तर फसवणूक म्हणल्या चुकीची माहिती दिली गेली तुम्हाला? हां, फक्त आम्हाला हे जे ओपन झाल्यानंतर आम्हाला कळलं की नाला गेलाय आणि नाला तुम्हाला ओपन दाखवताना जो लेआउट दाखवला गेला होता त्या लेआउटमध्ये नाला नव्हता का? नाही, आम्हाला जो लेआउट आणि नकाशा दाखवलाय त्याच्यामध्ये नाला नाही आहे. आज जी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार प्रशासनाकडे ज्या पद्धतीचे लेआउट देण्यात आलं त्यात आणि प्लॉट धारकांना प्लॉट घेण्यासाठी जे लेआउट दाखवण्यात येत त्याच्यात तफावत होती. वेगवेगळे लेआउट करण्यात आले होते. हां, बरोबर. तर तुम्हाला दाखवताना जो लेआउट दाखवला त्यात नव्हती? त्या आमच्या जे लेआउट दाखवला आहे, आम्हाला जो नकाशा दाखवला आहे त्याच्यामध्ये नाल्याचा काही कुठलाही संबंध नाही. इथं नाला होता आणि पूर्वीचा आणि आज बी आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. बरं, तुम्ही आत्ताच तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणाला होतात की यात आता काहीतरी वेगळं करण्याचं सुरू आहे. काय सुरू आहे त्यांचं नेमकं? त्यांचं आपल्याला नाही सांगता येणार, कारण काय आहे त्यांची जी मीटिंग होती ती त्यांच्या ऑफिसला होती. त्यांच्या ऑफिस पुण्यामध्ये आहे, संभाजीनगरमध्ये आहे का शिर्डीमध्ये आहे, ते आपल्याला काही सांगत नाही. पण आम्ही त्यांना संपर्क साधला तर ते म्हणे असा कुठलाही प्रकार नाही आहे, आपले जे आहे ती मंजुरी झालेली NA44 करून घेतलेलं आहे आणि याचा नाल्याचा काही संबंध नाही आहे. आपण नाला त्यांना 600 याचा चारीचा होता, आपण 1200 चारी टाकून पाणी काढून दिलेलं आहे. आता आपण यांचा जो प्लॉट होता जिथे यांनी घर बांधलं, जे रो हाऊस यांनी खरेदी केलं, त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथलं वास्तव आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला.